चोपडा तालुक्यातील लासूर येथील आदर्श शेतकरी शिरीष पाटील यांनी यावर्षी गंगाफळची लागवड केली, परंतु बाजारभाव मिळत नसल्याने ते हतबल झालेले आहेत. त्यांचा लागवड खर्च देखील निघणार नाही अशी परिस्थिती बाजारभावामुळे झालेली आहे. आपण त्यांच्याचकडनं जी गंगाफळ लागवड केली ती माहिती जाणून घेऊ. शिरीष भाऊ, ही जी तुम्ही गंगाफळ लागवड केली तर हे किती बाय किती, कोणत्या जातीचं केलं आणि तुम्हाला येणारं जे उत्पन्न होतं ते काय अपेक्षित होतं? आम्ही 6x3 वर लागवड केलेली आहे. 6x3 वर आणि येणारं उत्पन्न आहे मागच्या वर्षीपेक्षा कमी आहे. आणि मागच्या वर्षीपेक्षा आम्ही बियाणं घरगुती बियाणं काढलेलं आहे आणि त्याच्यामुळे यंदा बाजारभाव एवढा नाही आहे. ते यामुळे मातीमोल आमचं पीक जातं आहे बुवा. यावर्षी तरी साधारण किती उत्पन्न निघणार होतं तुमचं? यावर्षी मागच्या वर्षीपेक्षा आमचं उत्पन्न कमी आहे. मागच्या वर्षी आम्हाला खर्च 5,000 रुपये केला होता, पण 70,000 रुपये उत्पन्न झालं होतं. मग आता यावर्षी तेवढं बी निघालं नाही. बाजारभाव कमी मिळत असल्यामुळे तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी किंवा इतर ठिकाणी तुम्ही तुमचे गंगाफळ विक्रीस नेत आहात का? मग चोपड्याला गेलो होतो आम्ही. चोपड्याला तिथं 7 रुपये 8 रुपये किलो दिलं होतं. यावर्षी तापमानाचा पारा देखील वाढला आहे, त्याचा परिणाम कुठेतरी उत्पन्नावर निघतोय, म्हणजे आढळतोय असं आपल्याला वाटतंय का? मग मागच्या वर्षी पूर्ण काळी पाटचं गंगाफळ निघत होतं. यंदा एवढंही पूर्ण लाल पडून गेलेलं आहे उन्हामुळे. आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांची परिस्थिती फार भयानक होऊन गेलेली आहे. टेम्परेचर एवढं वाढतं आहे दिवसेंदिवस. शेतात लागवड केलेला जो शेतकऱ्यांचा भाजीपाला असेल किंवा इतर काही पिकं असतील त्यांना नक्कीच या उन्हाचा तापमानाचा फटका बसत आहेत. आणि शिरीष भाऊंनी जी मेहनत घेतली पण मेहनतीला फळ लागत नाही अशीच परिस्थिती शेतकऱ्यांची निर्माण झालेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट आत्मानंद पाटील, न्यूज अनकट, चोपडा.